जानेवारी ते मार्च हे जे 3 महिने, या 3 महिन्यांमध्ये प्रत्येक जणाला एकच प्रश्न भेडसावत असतो. तो प्रश्न आहे की टॅक्स वाचवण्यासाठी यावर्षी मी कुठे इन्व्हेस्टमेंट करू? पीपीएफ मध्ये इन्व्हेस्टमेंट करू, ईएलएसएस मध्ये इन्व्हेस्टमेंट करू, एनपीएस मध्ये इन्व्हेस्टमेंट करू, का मी टॅक्स सेव्हिंगच्या फिक्स डिपॉझिटच्या इन्स्ट्रुमेंट मध्ये इन्व्हेस्टमेंट करू? प्रत्येक जण ह्या विचारामध्येच असतो आणि शेवटी असं होऊन जातं की तो इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी म्हणून करतो टॅक्स डिडक्शनसाठी, आणि त्याच्या 10-15 वर्षानंतर त्याला जाणवतं की अरे टॅक्स तर मी वाचवला, पण मी एक लाखो रुपयांचं नुकसान सुद्धा केलं. नमस्कार मित्रांनो, माझं नाव संतोष गोसावी. गेली 20 वर्षाहून अधिक मी लोकांना फायनान्शियल प्लॅनिंगद्वारे मार्गदर्शन करत असतो आणि लोकांना मी गाईड करत असतो त्यांच्या फायनान्शियल गोल पर्यंत कसं अचीव्ह करते. आज आपण जे 4 विषय बघणार आहोत, त्या 4 विषयांमध्ये आपण इन्व्हेस्टमेंटमध्ये टॅक्स सेव्हिंगचं टूल पण पाहणार आहोत आणि टॅक्स सेव्हिंगचा ऍक्च्युअली वापर कसा करता येईल आणि तो वापर करताना तुम्हाला एक त्याची कॅश इस्टेट कशी क्रिएट करता येईल हे पाहू. मित्रांनो, सगळ्यात मोठा गैरसमज हा आहे की लोक सेक्शन 80C ला एक फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट म्हणून समजतात आणि लोक तिथेच फार मोठे चूक करतात गुंतवणूक करताना. 80C हा जो टॉपिक आहे हा फक्त एक ऍक्च्युअली फायनान्शियल टूल मधला हा टॅक्स सेव्हिंग इन्स्ट्रुमेंट आहे. हा वेल्थ क्रिएशन ऍसेट कधीच धरला जात नाही आणि आपण काय करतो की या सगळ्या गोष्टींना आपण इन्व्हेस्टमेंट समजतो आणि याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला चालू करतो आणि नंतर जसं मी म्हणालो आपल्याला जाणवतं की माझी इन्व्हेस्टमेंट जी आहे ही इन्व्हेस्टमेंट झाली पण माझी ग्रो झाली नाही. मित्रांनो, आज आपण कष्ट करतो, कशासाठी करतो? कष्ट करून ज्यावेळेस इन्व्हेस्टमेंटचा विचार करतो, 2 पैसे साईडला टाकतो, हे कशासाठी की माझे पैसे सेफ पण राहिले पाहिजेत आणि माझे पैसे वाढले सुद्धा पाहिजेत. फक्त पैसे सेफ राहण्याचं इन्स्ट्रुमेंट म्हणजे फक्त आपल्याला असं पण बघायचं की फक्त पैसे सेफ राहायला पाहिजेत का इन्व्हेस्टमेंट करताना पैसे वाढले पण पाहिजेत. तर पीपीएफ, आता आपण एक एक टॉपिक कडे बघूया की पीपीएफ आपण इन्व्हेस्टमेंट करतो तर पीपीएफ मध्ये आपल्याकडे काय पॉसिबिलिटीज आहेत. तर मित्रांनो, आता पीपीएफच्या बद्दल जर बघितलं ना तर पीपीएफ बाय द नेम इट सेल्फ ते म्हणतं की इट इज पब्लिक प्रॉव्हिडंट फंड, म्हणजे ते गव्हर्नमेंट बॅक स्कीम आहे. त्याचा अर्थ काय की तुमचे पैशाची रिस्क जी आहे ही अजिबात मिनिमल आहे किंवा नाही म्हणाल तरी चालेल. हे पैसे अगदी तुमचे सेफ झोन मध्ये आहेत. आजपर्यंतचा इतिहास आहे की पीपीएफचा आतापर्यंतचा कधी तुमच्या पैशांमध्ये कधी काही प्रॉब्लेम झाला नाही आणि भविष्यात तो प्रॉब्लेम होईल असे काही चान्सेस नाहीये. पीपीएफ हे जे इन्स्ट्रुमेंट आहे ना, हे वन ऑफ द फेवरेट इन्स्ट्रुमेंट आहे लोकांचा, कारण खूप वर्षापासून ती इन्व्हेस्टमेंट चालू आहे आणि इट इज अ ऑपॉर्च्युनिटी ज्यावेळेस तुम्ही एक लमसम अमाऊंट क्रिएट करू शकता, कॅश इस्टेट मध्ये क्रिएट करू शकता. पीपीएफ काय आहे? बेसिकली पीपीएफ असा आहे की पीपीएफ मध्ये तुम्ही ज्या वेळेस इन्व्हेस्टमेंट करता त्यावेळेस तुम्हाला सेक्शन 80C चा बेनिफिट मिळतो आणि ते 15 वर्षांपर्यंत ती इन्व्हेस्टमेंट चालू राहते आणि 15 वर्षानंतर जर तुम्हाला ती परत कंटिन्यू करायची असेल तर तुम्ही त्याच्यावरती एक्सटेंड करू शकता इन टर्म्स ऑफ 5 इयर्स, म्हणजे 15 नंतर पुढे परत 5 वर्षांसाठी तुम्ही कंटिन्यू करू शकता आणि ते पुढे परत 5 वर्ष कंटिन्यू करू शकता. पीपीएफचा एक बेनिफिट काय आहे? तुम्ही ज्यावेळेस इन्व्हेस्टमेंट करताना त्या इन्व्हेस्टमेंट करतानाच तुम्हाला माहिती असतं की त्याचा तुम्हाला रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट किती मिळणार आहे. आजचं जर आपण बघितलं तर करंट क्वार्टरमध्ये पीपीएफचं रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट हा साधारण 7.1 च्या आसपास आहे. आता पीपीएफ मध्ये मॅक्सिमम इन्व्हेस्टमेंटचं लिमिट काय आहे की 1.5 लाखापर्यंतची मॅक्सिमम लिमिट आहे. आता एक धरून चला की समजा एखाद्या व्यक्तीने 1.5 लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट केली पीपीएफ मध्ये आणि ही व्यक्तीने 15 वर्षांपर्यंत सलग जर पीपीएफची इन्व्हेस्टमेंट केली तर 1.5 लाख रुपयाच्या हिशोबाने त्या व्यक्तीने पैसे भरल्यानंतर त्या पीपीएफ ची व्हॅल्यू साधारण ते 22,50,000 रुपये बनतात आणि त्याची व्हॅल्यू साधारण 46 to 48 लाख रुपये पर्यंतची त्याची व्हॅल्यू होते. आता तुम्हाला एक प्रश्न विचारायचा स्वतःला की 15 वर्षांनंतर ज्यावेळेस तुम्हाला 40, 45 किंवा 50 लाख रुपये एक रक्कम मिळणार आहे त्यावेळेस ती रक्कम तुम्हाला पुरेशी आहे का? जर तुम्हाला ती रक्कम पुरेशी वाटत असेल तर तुम्ही आवर्जून पीपीएफ मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. पीपीएफच्या विरोधात नाही, पण लॉंग टर्म मध्ये जर आपण बघितलं तर पीपीएफ फक्त 7.1%, 7.2% च्या आसपास तुम्हाला रिटर्न देतं आणि भविष्यामध्ये ते रिटर्न वाढण्याची शक्यता कमी आहे. तर विचार करताना तुम्हाला बघितलं पाहिजे की तुम्हाला इन्व्हेस्टमेंट कुठल्या पद्धतीने केली पाहिजे. आपल्याकडे मग आता दुसरा पर्याय काय राहतो? अजून एक फेवरेट इन्स्ट्रुमेंट आहे, त्याला आपण म्हणतो फिक्स्ड डिपॉझिट. टॅक्सेबल फिक्स्ड डिपॉझिट मध्ये इन्व्हेस्टमेंट करता येते. ही जी टॅक्सेबल फिक्स्ड डिपॉझिटची इन्व्हेस्टमेंट असते या इन्व्हेस्टमेंटला तुम्हाला कमीत कमी 5 वर्षांपर्यंत लॉक इन करावे लागतात आणि ही कुठल्याही गव्हर्नमेंट बँकेमध्ये तुम्ही नॅशनलाइज बँकेमध्ये तुम्ही ही इन्व्हेस्टमेंट करू शकता आणि ती सेक्शन 80C मध्ये ती इन्व्हेस्टमेंट केली जाते. तुमच्या फिक्स्ड डिपॉझिट वरती क्लिअर मेन्शन केलं असतं की ही इन्व्हेस्टमेंट जी आहे ही सेक्शन 80C अंडर केलेली आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला डिडक्शन मिळतं. पण मित्रांनो, फिक्स्ड डिपॉझिट जसं आहे ना, बाय द नेम इट सेल्फ, की ते नावाप्रमाणेच अगदी सेफ आहे इन्व्हेस्टमेंट, पण तुम्हाला त्याच्यावरती रिटर्न जो मिळतो हा फक्त 6% आसपास मिळतो आणि जर इन्फ्लेशन तुमचं 6% आसपास चालू आहे आणि जर तुमचं रिटर्नही 6% चालू आहे याचा अर्थ काय की तुम्ही फक्त टॅक्स वाचवला, रादर ते पैसे तुम्ही डिग्रो केले. तुमचे पैसे तर ग्रो झालेच नाहीत पण ते पैसे डिग्रो केले. तर तुम्हाला बघताना सुद्धा आहे
तुम्हाला इतकं वाईजली बघायला लागेल. फक्त तुम्हाला टॅक्स सेव्हिंग कडे नाही बघायचंय, तुम्हाला सायमल्टेनियसली असं पण बघायचं की जिकडे माझे इन्स्ट्रुमेंट प्रॉपर असलं तर माझी वेल्थ सुद्धा क्रिएट कशी करता येईल. तर त्याच्यानंतर एक सेक्टर येतं ज्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करतो आणि इन्व्हेस्टमेंट बरेचशी रिकमेंड केली जाते. ही जनरली सॅलरीड प्रोफेशनल्स मध्ये ही खूप फेमस सेगमेंट आहे, त्याला आपण म्हणतो एनपीएस. एनपीएस म्हणजे काय? नॅशनल पेन्शन स्कीम. मित्रांनो, ही जी नॅशनल पेन्शन स्कीम आहे ही इतकी सुंदर इन्व्हेस्टमेंट आहे. ह्याच्यामध्ये कसं आहे की दिस ऑल्सो कॅन हेल्प यू क्रिएट युअर ओन रिटायरमेंट. याचा अर्थ काय की ही इन्व्हेस्टमेंट तुम्ही चालू केल्यानंतर तुम्हाला तुमच्या वयाच्या 60व्या वर्षापर्यंत इन्व्हेस्टमेंट कंटिन्यू करायला लागते आणि वयाच्या 60 नंतरच तुम्ही ह्या पैशातून बाहेर पडू शकता. म्हणजे ह्याच्यामध्ये एक ड्रॉबॅक काय की ह्याच्यामधनं तुम्हाला अर्ली एक्झिट नाही. दुसरा असा आहे की ह्याच्यामध्ये तुम्हाला रिटर्न जो मिळतो हा इक्विटी आणि डेटचं कॉम्बिनेशन करून तुम्हाला चॉईस आहे. एनपीएस मध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. एनपीएस टियर 1, टियर 2 हे वेगवेगळे कॅटेगरी वाईज तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. जर तुम्ही ऍडव्हान्स कॅटेगरीमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर त्याच्यामध्ये तुम्ही इक्विटी आणि डेटचं कॉम्बिनेशन करून घेऊ शकता आणि वयाच्या 60ला तुम्हाला एक लमसम रक्कम मिळते आणि त्याच्यानंतर उर्वरित रक्कम मध्ये तुम्ही थ्रू आउट द लाईफ तुम्ही ऍज अ पेन्शन म्हणून तुम्ही घेऊ शकता. ऑन एन ऍव्हरेज तुम्हाला साधारण त्याचे 9 ते 10% आसपास तुम्ही रिटर्न एक्सपेक्ट करू शकता. म्हणजे तुम्ही लॉंग टर्म मध्ये जर बघितलं तर ती रिटर्न तुम्हाला 9 ते 10% पडतं. इन्फ्लेशन तुमचं 6 ते 7% आहे, म्हणजे 2 ते 3% तुम्ही प्रॉफिटमध्ये असता. फक्त एवढंच आहे त्याचा ड्रॉबॅक आहे की तुमचे पैसे ते लॉक इन आहे फार लॉंग टर्म साठी आणि त्याच्यानंतर तो जेमतेम फक्त तुमचा इन्व्हेस्टमेंट बीट करतं. सगळ्यात मेन म्हणजे काय की त्याच्यामध्ये 100% लिक्विडिटी अवेलेबल नाही. त्याच्यानंतर मग एक सेगमेंट येतो ज्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता आणि टॅक्स सेव्हिंग वाचवू शकता. त्याला आपण म्हणतो की म्युच्युअल फंडद्वारे. म्युच्युअल फंडद्वारे जर तुम्हाला टॅक्स सेव्हिंग इन्स्ट्रुमेंट मध्ये इन्व्हेस्ट करायचे असेल, सेक्शन 80C बेनिफिट घ्यायचं असेल तर तुम्हाला ELSS मध्ये इन्व्हेस्टमेंट करावी लागते. ELSS म्हणजे काय? इक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम. मित्रांनो, या इन्व्हेस्टमेंट्स मध्ये तुम्ही 1.5 लाखापर्यंतचं याला कॅपिंग आहे. 1.5 लाखापेक्षा जास्त सुद्धा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता, पण मॅक्झिमम 1.5 लाखापर्यंतच तुम्हाला ह्याच्यामध्ये सेक्शन 80C बेनिफिट क्लेम करता येतो. ELSS चा फायदा काय की ELSS मध्ये ही जी इन्व्हेस्टमेंट असते ही इन्व्हेस्टमेंट सगळ्यात सेफ इन द सेन्स इन टर्म्स ऑफ लिक्विडिटी. मी म्हणतोय की अर्ली लिक्विडिटी. तर ही एकच इन्स्ट्रुमेंट असं आहे की याच्यामधनं लिक्विडिटी तुम्हाला लगेच मिळते. कारण कुठल्याही इन्स्ट्रुमेंट मध्ये जर बघितलं तुम्ही तर 15 वर्षांपर्यंत कमीत कमी तुमची इन्व्हेस्टमेंट आहे. पीपीएफ मध्ये बघा किंवा एनपीएस मध्ये बघा. मित्रांनो, अजून एक पर्याय जो उरतो तो आहे आपल्याकडे ELSS. म्हणजे हा म्युच्युअल फंड मधला एक पर्याय अवेलेबल आहे. म्युच्युअल फंड मध्ये जर एखाद्याला गुंतवणूक करायची असेल आणि सेक्शन 80C बेनिफिट घ्यायचा असेल तर तो ELSS मार्गे घेऊ शकता आपण. ELSS म्हणजे काय? ELSS म्हणजे इक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम. इक्विटी लिंक सेव्हिंग स्कीमची एक ब्युटी असं आहे की एक सगळ्यात बेस्ट गोष्ट अशी आहे की तुम्ही आतापर्यंतचे जे सगळे इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स पाहिले सेक्शन 80C तर दिस इज द मिनिमम लॉक इन पिरियड अवेलेबल फॉर युअर इन्व्हेस्टमेंट. म्हणजे याचा अर्थ असा आहे की बाकीच्या सगळ्या गोष्टींपेक्षा कम्पॅरेटिव्हली ELSS मध्ये फक्त तुमचं 3 वर्षच पैसे लॉक इन राहतात. त्याच्यामध्ये एक बेनिफिट असा पण आहे की तुम्ही इक्विटीला एक्सपोज पण मिळतो आणि तुम्हाला लॉंग टर्म मध्ये त्याचा बेनिफिट सुद्धा असतो. ELSS मध्ये तुम्ही 1.5 लाखापेक्षा जास्त रक्कम पण भरू शकता, पण जास्तीत जास्त बेनिफिट तुम्हाला घ्यायचं असेल तर 1.5 लाखापर्यंतचं जेवढं कॅपिंग आहे तेवढंच बेनिफिट तुम्ही घेऊ शकता. बरेच लोकांमध्ये ELSS ऍज अ रिटायरमेंट टूल म्हणून सुद्धा फेमस आहे, कारण ते लॉंग टर्म साठी पैसे क्रिएट करण्यात हेल्प करतात आणि शिवाय लॉक इन असल्यामुळे तुमचा हात लगेच त्या पैशांवर जात नाही. ऑन एन ऍव्हरेज जर आपण बघितलं तर हिस्ट्री असं म्हणतं की आतापर्यंतचं प्रूव्हन ट्रॅक रेकॉर्डमध्ये असं दिसतं की ELSS मध्ये ज्यांनी इन्व्हेस्टमेंट केली आहे आणि 15 वर्षांपर्यंत थांबलाय तर वर्स्ट ऑफ द वर्स्ट फंडने साधारण 11 ते 13% आसपासचं इन्व्हेस्टमेंट ऑन रिटर्न दिलेला आहे. याचा अर्थ काय की जर तुमचं इन्फ्लेशन 6% हिशोबाने होत असेल आणि त्या हिशोबाने जर तुम्हाला 12-13% आसपास रिटर्न मिळत असेल तर दिस इज वन ऑफ द बेस्ट अवेलेबल इन द कॅटेगरी. माझं हे म्हणणं नाही की हे सगळ्यात बेस्ट आहे, पण इन द कॅटेगरी जर तुम्ही बघितलं तर ह्याच्यात तुम्ही इन्व्हेस्टमेंट पण करू शकता, पैसे सेव्ह सुद्धा करू शकता आणि पैसे वाढवू सुद्धा शकता. म्हणून आता पुढच्या वेळेस पासून ज्यावेळेस तुम्ही कधी इन्व्हेस्टमेंट करायचा विचार करत असाल आणि सेक्शन 80C बेनिफिटचा विचार करत असाल तर त्यावेळेस फक्त इन्व्हेस्टमेंटचा विचार नका करू, ते असं पण विचार करा की तुमची इन्व्हेस्टमेंट वाढवता कसं येईल. ELSS मध्ये तुम्ही SIP मार्गे सुद्धा करू शकता. तुम्हाला ह्या संदर्भामध्ये चारीपैकी कुठल्या प्रकारे तुम्हाला गुंतवणूक करायची आहे आणि या संदर्भामध्ये अजून डिटेल्ड इन्फॉर्मेशन घ्यायची असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता. माझ्याबरोबर एक 1-to-1 मीटिंग करू शकता. या मीटिंग मध्ये आपण तुमचे एक्झिस्टिंग इन्व्हेस्टमेंट्स पण ऑडिट करू शकतो आणि त्याच्यानंतर आपण तुम्हाला काय योग्य आहे, कुठला पर्याय आणि कसं कुठला पर्याय डिस्ट्रीब्यूट करता येईल या संदर्भामध्ये आपण डिस्कस करू शकतो. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हा व्हिडिओ कसा वाटला आणि या व्यतिरिक्त कुठला व्हिडिओ आम्ही टॉपिक वरती बोललं पाहिजे या संदर्भामध्ये कमेंट करून आवर्जून कळवा.